एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या या ठिकाणी बघा बीड जिल्ह्यामध्ये जी काही पोलीस पाटील भरती निघालेली, त्यासाठी आपण या ठिकाणी आय-एम-पी असे प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर बघा बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आपण एक स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे बघा. WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे, ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण या ठिकाणी WhatsApp ग्रुप तयार केला. यामध्ये तुम्हाला या व्हिडिओची पी-डी-एफ, चालू घडामोडी तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि तुमचा पेपर संदर्भामध्ये सगळी माहिती मित्रांनो त्या ग्रुपवरती मिळणार आहे. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो काही मोबाईल नंबर दिसतोय मित्रांनो, WhatsApp नंबर त्यावरती तुम्ही या ठिकाणी WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेल. तर चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात. आपण बीड जिल्हा संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जिल्ह्याची माहिती यावरती या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत पहा. हे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो, टोटल या ठिकाणी 50 प्लस प्रश्न आहेत. 50 पैकी तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्याचं पण उत्तर येत असेल त्याचं व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पहिला प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे होय. चला आपल्याला उत्तर देण्यासाठी 5 सेकंद मिळतील, की बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे आहे. चला द्या उत्तर. या ठिकाणी आपल्याला 5 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 2. बीड जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाण आहे, हे बीडच आहे पहा. लक्षात आलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 10,693 चौरस किलोमीटर. आलं लक्षात? 4 किमी. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत? चला द्या उत्तर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की बीड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके एवढे आहेत. किती तालुके आहेत? व्हेरी गुड. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 11 तालुके आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. 11 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंब टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे. किती टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे? व्हेरी गुड. किती मित्रांनो? 3.5%. उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. 50 पैकी किती प्रश्न बरोबर येणार आहेत हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर 3.5% मित्रांनो इतके क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेले आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, बीड जिल्ह्यामध्ये वडवणी आणि शिरूर कासार हे 2 नवीन तालुके कधीपासून अस्तित्वामध्ये आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून लिहून ठेवा आणि उत्तर पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा, मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार, तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी आहे बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. ₹249 ची किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे पहा. त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची पी-डी-एफ असणार आहे आणि मित्रांनो, गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात.
तर मित्रांनो लक्षात ठेवा 26 जून 1999 कधी 26 जून 1999 मध्ये हे अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत किंवा टच होत आहेत? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6. लक्षात ठेवा बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती 6 जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत. किती 6. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मांजर सुब्याहून टिंबटिंबकडे जाताना पाली घाट लागतो. चला सांगा उत्तर. तर मित्रांनो मांजर सुभ्याहून बीडकडे जाताना मित्रांनो काय लागतो? पाली घाट लागतो. लक्षात ठेवायचं आपल्याला पाली घाट. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, टिंबटिंब ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. चला कोणती नदी ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 9 आहे, टिंबटिंब ही नदी नेकनूर जवळ उगम पावते. कोणती नदी आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 3 बघा कुंडलिका याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कुंडलिका. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यातील गोदावरी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? बीड जिल्ह्यातील गोदावरी नदी कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? तर सांगा पटकन. तर बघा गेवराईमधून सुद्धा जाते, माजलगाव आणि परळी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं यापैकी सर्व. कोणती नदी जिल्ह्याच्या मध्य भागातील डोंगराळ भागामध्ये वाघेराजवळ उगम पावते? कोणती नदी पाहती? सांगा उत्तर. तर बिंदुसरा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिंदुसरा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणती नदी नेकनूर जवळ उगम पावते? तर आताच पाहिलं आपण कुंडलिका. नेक्स्ट आहे मित्रांनो, सरस्वती व वान या नद्या बीड जिल्ह्याच्या कोणत्या डोंगरामध्ये उगम पावतात? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट. लक्षात ठेवा मित्रांनो बालाघाट हे आपल्या या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे कसं आहे? बीड जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे कसं आहे? तर उष्ण आणि कोरडे. ऑप्शन क्रमांक 3 उष्ण आणि कोरडे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यात बालाघाटच्या डोंगर भागामध्ये हवामान कसं असतं? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 थंड. लक्षात ठेवा बीड जिल्ह्यात बालाघाटच्या डोंगर भागामध्ये हवामान कसं असतं? तर मित्रांनो थंड असतं. कसं? थंड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस जास्त पडतो? बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस हा जास्त पडतो? बरोबर आहे. तर बघा आंबेजोगाई आणि केज, परळी, धारूर, परळी, आंबेजोगाई आणि केज, त्याच्यानंतर मित्रांनो परळी आणि धारूर, माजलगाव म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे यापैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, नायगाव या ठिकाणी कोणतं अभयारण्य प्रसिद्ध आहे पहा. द्या उत्तर. नायगाव या ठिकाणी कोणतं आहे मित्रांनो? मयूर. ऑप्शन क्रमांक 2 मयूर अभयारण्य प्रसिद्ध आहे पहा. बिंदुसराजवळ काय आहे? प्रश्न क्रमांक 18. तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शांतिवन आहे मित्रांनो. काय आहे? शांतिवन. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये सिंदफणा नदीवर कोणत्या ठिकाणी धरण आहे? बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवर कोणतं धरण आहे? द्या उत्तर. तर माजलगाव याचं योग्य उत्तर आहे. कोणतं? माजलगाव. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये मांजरा नदीवर मोठं धरण आहे? तर केज मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी पहा काय आहे? बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवर कोठे धरण आहे? तर माजलगावमध्ये पहा. बरोबर कोठे असा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात मांजरा नदीवर मोठं धरण आहे? कोणतं? मांजरा नदीवर मोठं धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 केज. नेक्स्ट आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये मेहकरी, कडा, काबळी, रुटी ही धरणे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो आष्टी. लक्षात ठेवा आष्टी हे काय पहा योग्य उत्तर आहे आष्टी. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सिंदफणा धरण आहे? बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सिंदफणा धरण आहे?
तर शिरूर कासार ऑप्शन क्रमांक 1. शिरूर कासार मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा शिरूर कासार. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या तालुक्यामध्ये बिंदुसारा नदीवरती धरण आहे? कोणत्या तालुक्यात बिंदुसारा नदीवरती धरण आहे? तर बीड मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. बीड याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय? बीड. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोठे कोळसा वापरून पाण्याची वाफ करतात आणि वाफेच्या शक्तीवर वीज निर्मिती करतात? द्या उत्तर. तो ऑप्शन क्रमांक 1 बघा परळी. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, परळी याचं काय पहा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. मराठवाड्यामध्ये औष्णिक वीज निर्मितीचं एकमेव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? सांगा. तर परळीमध्येच मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 परळी. खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या ठिकाणामधील औष्णिक वीज निर्मिती केंद्रामधून बीड जिल्ह्याला आणि इतर काही जिल्ह्यांना वीज पुरवठा होतो? वीज पुरवठा होतो. तर परळीच मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. यावर प्रश्न राहील त्यामुळे हा स्टार मारून लिहून ठेवा. प्रश्न क्रमांक 27 आहे, बीड जिल्ह्यात कोणत्या भागामध्ये भिल्ल हे आदिवासी लोक राहतात? तर आष्टीमध्ये सुद्धा हे पहा केज आणि गेवराई आणि माजलगाव म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा यापैकी सर्व. चला 27 प्रश्न झाले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 आहे, बीड जिल्ह्यामध्ये कोणते लोक थोड्या प्रमाणामध्ये राहतात? बीड जिल्ह्यात कोणते लोक हे थोड्या प्रमाणात राहतात? तर वडार, कैकाडी, पारधी म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो थोड्या प्रमाणात आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं शहर कोणतं आहे? बीड जिल्ह्यात सर्वात मोठं शहर कोणतं आहे? तर बीडच मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 30 आहे पहा, कोणत्या शहरामध्ये अंकलेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे? कोणत्या शहरात अंकलेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो बीडच आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं बीड. नेक्स्ट आहे मित्रांनो, कोणत्या शहरामध्ये पीर बालाशाह आणि मनसूर शाह यांचा दर्गा आहे? तर बीडमध्येच मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट आहे पहा, कोणत्या शहरामध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्र आहे? सांगा. तर बीडमध्येच मित्रांनो दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्र आहे. नेक्स्ट आहे पहा आपला प्रश्न, की जोगाईच्या मंदिरामुळे कोणाचं नाव पडलं आहे? बघा काय प्रश्न आहे 33 नंबरचा, की टिंब तर आंबेजोगाई मित्रांनो याचं काय पहा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा, कोणत्या ठिकाणी खोलेश्वराचं मंदिर आहे? काय प्रश्न आहे पहा, खोलेश्वराचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर आंबेजोगाईमध्येच मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो 35 नंबरचा, की कवी मुकुंदराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 आंबेजोगाईमध्येच पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. दासोपंताची समाधी कोठे आहे? चला द्या उत्तर. दासोपंताची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? ही सुद्धा आंबेजोगाई या ठिकाणीच आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट आहे मित्रांनो, मराठी भाषेचे थोर संत कवी कोण होते? मराठी भाषेचे थोर संत कवी कोण होते? तर दासोपंत होते पहा. ऑप्शन क्रमांक 1 दासोपंत. वैजनाथाचे मंदिर किती ज्योतिर्लिंगापैकी एक आहे? तर वैजनाथाचे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे पहा. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 2 12. कोणत्या ठिकाणी डोंगरी किल्ला आहे? चला द्या उत्तर. कोणत्या ठिकाणी डोंगरी किल्ला आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो थारूर या ठिकाणी. लक्षात ठेवा मित्रांनो, थारूर या ठिकाणी काय पहा डोंगरी किल्ला आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, कोणत्या ठिकाणी शाह बुखारी दर्गा आहे? सांगा पटकन. तर आष्टी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सुमारे 100 मीटर उंचीचा काय प्रश्न आहे? सुमारे 100 मीटर उंचीचा सौताडा या ठिकाणामधील धबधबा कोणापासून काही अंतरावर आहे? सौताडा धबधबा. बरोबर आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सॉरी ऑप्शन क्रमांक 2 पाटोदा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी महादेवाचे सुंदर दगडी मंदिर असून खुदाबख्श पीराचा दर्गा आहे? चला द्या उत्तर. तो ऑप्शन क्रमांक 1 येळंब. येळंब मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, कपिलधार धबधबा काय प्रश्न आहे? कपिलधार धबधबा आणि मन्मथ स्वामीची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर माजर सुंभा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 माजर सुंभा. नेक्स्ट आहे पहा, कोणत्या ठिकाणी बंकट स्वामीची समाधी आहे? काय प्रश्न आहे? कोणत्या ठिकाणी बंकट स्वामीची समाधी आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 नेकनूर. लक्षात ठेवायचे पहा, नेकनूर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नवगणपतीचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? नवगणपतीचं मोठं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवगण राजुरी. लक्षात ठेवायचे पहा, या ठिकाणी गणपतीचं मोठं मंदिर असून मंदिरामध्ये 9 गणपती आहेत. नवगण राजुरी. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट आहे पहा, गोदावरीच्या काठावर शनीचं मोठं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर राक्षस भुवन. ऑप्शन क्रमांक 1 राक्षस भुवन. मित्रांनो काय पाहायचं? योग्य उत्तर आहे राक्षस भुवन. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या ऐतिहासिक शहराचं नाव मोमिनाबाद होतं? कोणत्या ऐतिहासिक शहराचं नाव मोमिनाबाद होतं? तर आंबेजोगाई मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे मित्रांनो, मादळमाही पाडळशिंगी माजलगाव राष्ट्रीय महामार्गाचं क्रमांक किती आहे? तर 222 बघा, 222 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. पर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे, PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.